नागपूरमध्ये एक घटना अशी घडली आहे की त्या ऐकून तुमच्या काळजाचा थरार उडेल. कारण तुम्हीही रस्त्यावरती गाड्या चालवत असाल, भले टू व्हीलर चालवत असाल, फोर व्हीलर चालवत असाल किंवा एखादी ट्रक चालवत असाल, पण तरी सुद्धा ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या काळजात धडके नक्की बसेल. एका ट्रक ड्रायव्हरने दुसऱ्या ट्रक ड्रायव्हरला ओव्हरटेक केलेल्या कारणामुळे वाद झाल्यामुळे त्याला चाकून बोकसलेला आहे आणि त्याचा जागी मृत्यू झालेला आहे. तर मित्रांनो, आपणही रस्त्यावरती गाड्या चालवतो, आपण टू व्हीलर चालवू, फोर व्हीलर चालवू किंवा ट्रक मोठा एखादा चालवत असो. तर आता माणसांचा युग हा इतक्या लवकर हर्ट होतोय की फक्त ओव्हरटेक जरी केला तरी सुद्धा माणसाला राग येऊ शकतो आणि त्यावरून इतका वाद विकोपाला जाऊ शकतो की आपला जीव सुद्धा तिथं गमवावा लागू शकतो. मग याची कारणं बरीच आहेत की तुम्ही फक्त ओव्हरटेक केले म्हणून का. आपण कितीतरी व्हिडिओ आता पाहतोय, सोशल मीडियावरती व्हिडिओ ट्रेंड सुद्धा करतायत की हॉर्न वाजवला म्हणून सुद्धा कधी कधी भांडणं झाले, बुलेटच्या आवाजावरून सुद्धा भांडणं झाले. म्हणजे माणसांचा इगो हा कशावरून हर्ट होईल किंवा त्याच्या मनात काय चाललेलं आहे किंवा त्याला राग कशा गोष्टीचा येईल हे आता सांगणं कठीण झालेलं आहे. पण हा राग, हा जो काही इगो आहे, हा इतका विकोपाला जातो की एखादा माणूस एखाद्या माणसाचा खून सुद्धा करू शकतोय. इथपर्यंत ही प्रकरण जातात. असंच काही प्रकरण हे नागपूर मधलं आहे. ते म्हणजे एक ट्रक ड्रायव्हर त्याच्या ट्रकचं वजन करून तो कामठी रोडवरून येत होता. त्या ट्रकचा ड्रायव्हर होता वंश, त्याचं वय होतं 25 आणि त्याचं खरं नाव होतं अतुल डहारे आणि त्याच्यासोबत त्याचा सहकारी मित्र होता उत्कर्ष विरखेडे. याचा ट्रक हा त्याचं वजन करून ट्रकचं तो कामठी रोडवरून येत होता नागपूरच्या आणि तोपर्यंतच एक दुसरा ट्रक म्हणजे निलेश सहारे यांचा ट्रक. निलेश सहारे हा राहणारा मध्य प्रदेश बालघाट मधील आहे. त्याचा ट्रक त्याच्या ओव्हरटेकला त्याच्या सोबत आला, पण याच्या ट्रकचं स्पीड थोडं कमी असेल आणि निलेशच्या ट्रकचं स्पीड थोडं जास्त असेल, त्यामुळे निलेशच्या ट्रकने वंशच्या ट्रकला हा ओव्हरटेक केला. ओव्हरटेक केल्यानंतर मात्र वंशला थोडा नाराज झाला की माझ्या ट्रकला हा ट्रक ओव्हरटेक करून गेला, त्यामुळे त्याला नाराज झाला तो आणि त्यामुळे त्याला थोडा राग सुद्धा आला आणि त्यानंतर मात्र त्याने ट्रकचं स्पीड वाढवलं आणि ट्रकचं स्पीड वाढवून निलेशच्या ट्रकचा पाठलाग करायला सुरुवात केली. तोपर्यंत निलेशचा ट्रक हा जरीपटका परिसरातील तथागत चौकाचं जे काही सिग्नल आहे त्या सिग्नलवरती सिग्नलसाठी थांबला होता. तोपर्यंत वंशचा ट्रक तिथं आला आणि वंशनं जाऊन त्याच्या ट्रकची चावी काढून घेतली. चावी काढून घेतल्यानंतर मात्र निलेशने त्याला विचारलं की तू माझ्या ट्रकची का चावी काढून घेतलास. त्यावेळेला वंशने तिथं सांगितलं की तू माझ्या ट्रकला ओव्हरटेक करून आलास, त्यामुळे मी तुझ्या गाडीची चावी काढून घेते, तू ओव्हरटेक कसं काय करून आलास. असा त्यांचा वादावाद इथं वाढत गेला. त्या वादाचं रूपांतर अगदी हत्येपर्यंत गेलं. निलेशनं गाडीवर चढून गाडीतील सुरा काढला आणि सुरा काढून वंशला बोक्सायला सुरुवात केली. वंशला बोकसताना तिथल्या नागरिकांनी सुद्धा अडवण्याचा प्रयत्न केला आणि वंशचा मित्र जो काही सहकारी होता उत्कर्ष, त्याने सुद्धा तिथं अडवण्याचा प्रयत्न केला. उत्कर्षला सुद्धा थोड्याफार प्रमाणात जखमा चाकूच्या वार झालेल्या आहेत, पण गंभीर अशा स्वरूपात नाही झाले. पण वंशला मात्र तिथं भरपूर अशा गंभीर स्वरूपात जखमा झाल्या. हा संपूर्ण घटनाक्रम झाला आणि निलेश तिथून फरार झाला. निलेश फरार झाला त्यानंतर तिथल्या नागरिकांनी वंशचा जो काही बॉडी होती ती बॉडी अँब्युलन्सनं दवाखान्यात नेली, मात्र दवाखान्यात त्याला मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलीस स्टेशनने सीसीटीव्ही चेक केला आणि निलेशला अवघ्या 2 ते 3 तासात निलेशला अटक करण्यात आली. आता याचा तपास पोलीस यंत्रणा ही करत आहे की बाबा फक्त ओव्हरटेकचं कारण होतं की यामागे दुसरं काही षडयंत्र होतं, यामागे यांची काही अगोदर भांडणं झाली होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. पण मित्रांनो, आता गोष्ट लक्षात घेण्यासारखी हीच की आपण ही रस्त्यावरती वावरतो, आपल्याजवळ गाड्या आहेत, टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, आपल्याकडे ट्रक आहेत. पण या सर्व घेऊन जाताना कधी कोणाचं मन दुखवेल आणि कोणीही कोणाला राग येईल आणि त्या रागाचं रूपांतर कुठं भांडणात होईल आणि भांडणाचं रूपांतर अगदी खुनापर्यंत जाईल हे मात्र आता सांगणं कठीण झालेलं आहे. समाज कोणत्या पायरीवरती चाललेला आहे हा विचार करण्याची गोष्ट आहे. कारण दोघेही ट्रक ड्रायव्हर आहेत. जर एक ट्रक ड्रायव्हर आहे आणि एक टू व्हीलरवाला आहे किंवा एखादा कारवाला आहे तर आपण समजू शकतो की बाबा कारवाल्याला एखाद्या मोठ्या ट्रकवाल्याची व्यथा माहित नाही किंवा ट्रक ड्रायव्हरवाल्याला कारवाल्याची व्यथा माहित नाही म्हणून भांडणं झाले असतील हे आपण समजू शकतो. पण दोघेही ट्रक ड्रायव्हर आहेत. तोही ट्रक ड्रायव्हर, निलेशही ट्रक ड्रायव्हर आणि वंशही ट्रक ड्रायव्हर आहे. तर दोघाही ट्रक ड्रायव्हरांना त्यांची लाईफस्टाईल, त्यांचं जगणं, त्यांच्या ट्रक कशा ओव्हरटेक होत आहेत किंवा ओव्हरटेक झाल्यानंतर त्यांचे स्ट्रगल सगळ्यांना माहित आहे, त्यांच्या व्यथा माहित असून एकाच फील्ड मधली ही दोघ जण असताना सुद्धा जर त्यानं ओव्हरटेक केलाय म्हणून यानं गप बसला नाही आणि त्यानं ओव्हरटेक करून पुढे गेलाय म्हणून यानं जाऊन तिथं त्याची गाडीची चावी काढून घेतली, म्हणजे यानं त्याला समजून घेतलं नाही ना त्यानं याला समजून घेतलं नाही आणि या दोघांच्या समजूतदारपणाला कुठंतरी वेगळं वळण लागलं आणि त्याचं वादात रूपांतर होऊन अगदी एकाचा मृत्यू इथं झाला. म्हणजे समाज हा कुठपर्यंत गेलेला आहे. एखाद्या क्षुल्लक कारणावरून आता एकमेकाला लोक मारायला लागले. याच्या पूर्वीच आपण एक घटना ऐकली आहे सांगलीतली की स्क्रीन गार्ड बसवण्यावरून एका मोबाईल दुकानदाराचा
खून झाला होता. अशा घटना भरपूर घडतात. 10 रुपयासाठी, 15 रुपयासाठी, गुटख्यासाठी, विमलसाठी, दारूसाठी, छोट्या छोट्या कारणावरून आता मारामाऱ्या होत आहेत आणि त्यानंतर एकमेकाला जीवे मारलं जाते. अशा घटना समाजात घडत आहेत. याला नेमकं कारण काय, तर आपल्याजवळ आता पेशन्स कोणाजवळ राहिलेला नाही, संयम हा कोणाजवळ राहिलेला नाही. सर्वांचा राग हा आता अनावर झालेला आहे. कोणालाही कोणाचंही डिप्रेशन असेल, काय असेल, तर ते कोणावर तरी व्यक्त करायचं आहे आणि ते इतक्या खोल व्यक्त करायचं आहे की पुढचा माणूस मरतोय की जगतोय हे सुद्धा माणसं पाहत नाही. तर मित्रांनो, या संपूर्ण गोष्टीवरती, या संपूर्ण प्रकरणावरती तुम्हाला काय वाटते की या नेमका यांचा युगो आड आला का, यांचं अगोदरचं काही प्रकरण, यांचं काही अगोदरची काही दुश्मनी असेल, हे कशावरून घडलं असेल यावर तुम्हाला काय वाटते, या प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा, कारण अशा घटना या समाजात घडताना आपण सर्वांनीच कुठेतरी संयम बाळगला पाहिजे. याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कळवाच. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.